नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। सावंतवाडीत सेना भाजपचा राडा, पोलीस दडपणाखाली निलेश राणेंचा गंभीर आरोप आणि निवडणुकांचा निकाल लांबणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती। आता पाहूया सविस्तर बातम्या। सध्या पैशांचा नंगानाच सुरू असून निलेश राणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची आज भेट घेतली। पाहूयात। तुम्हाला चित्र कळलं असेल की काय चाललंय। मालवणमध्ये एक वेगळा न्याय किंवा न्यायव्यवस्था ही मालवणमध्ये वेगळी आहे। हे जरा खाली धरा। मालवणमध्ये न्यायव्यवस्था वेगळी असं एक चित्र तुम्हाला मालवणमध्ये बघायला मिळेल। तुमच्या समोर योगायोगाने म्हणा पण सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम होत्या आणि तिकडे आरो होते निवडणूक अधिकारी। त्यांच्या समोर मी मागच्या जो काय 4 दिवसापूर्वी जो पैशाचा प्रकार होता तो पकडून दिला, त्याचाही अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही असं ते म्हटले। माझ्यापर्यंत आलेला नाही पण त्यांनी पुढे पाठवलं आहे आणि ते स्वतः म्हटले हे पब्लिक डोमेनमधले डॉक्युमेंट आहे, पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते त्यांना मिळाले पाहिजे, सगळ्यांना दिसले पाहिजे। अजूनपर्यंत ते कोणाला दिसले नाहीत, माहीत नाही ते कुठल्या पब्लिक डॉक्युमेंटची विषय म्हणजे कुठली गोष्ट करत आहे। दुसरा कालचा विषय अजूनपर्यंत FIR नाही। अच्छा, मागच्या विषयामध्ये पण FIR नाही, FIR माझ्यावर झालेली आहे। कालच्या विषयामध्ये पण सकाळी 5 वाजेपर्यंत मी स्वतः तिकडे पोलीस स्टेशनमध्ये होतो, त्याच्यावर FIR नाही। आज तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळलं असेल, त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळलं असेल, त्यांच्या शब्दांवरून कळलं असेल, त्यांच्या उत्तरातून कळलं असेल की ते काय त्याच्यामध्ये हे करणार, म्हणजे काय म्हणतात ना, त्याच्यावर प्रोसिजर ते करणार आहेत। ते काहीच करणार नाही। हे सगळे जे कोण आरोपी पकडले गेलेले आहेत, सगळे ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत, ते सगळे मोकाट सुटणार। ते सुटलेलेच आहेत, ते बाहेर फिरत आहेत, त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही। मला माहीतच होतं होणार। पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत, ज्यांनी ज्यांनी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल, अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलं आहे। कारण का त्याच्या पलीकडे माझ्याकडे आता पर्याय उरलेला नाही। लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर उठेल। हे जर उघड असे पैसे घेऊन रात्री बेरात्री हा पैशांचा नागडानाच जर करणार असतील इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मालवणमध्ये खास करून, तर हा कुठेतरी थांबला पाहिजे। त्याच्यासाठी वकिलांशी बोलून योग्य ते पाऊल जे काही असेल ते मी लवकरात लवकर उचलण्याचं ठरवलं आहे। निलेशजी, तुम्ही म्हणालात की तुम्हाला आवडणार नाही पण तुम्हाला निवडणूक आयोगालाही पार्टी करावं लागते। बरोबर आहे। आता बघा, ते बिचारे अधिकारी कोणाच्या तरी प्रेशरमध्ये आहेत। ते अधिकारी चांगले आहेत, मी त्यांना अगोदरपासून ओळखतो। ते आमच्या जिल्ह्यामधलेच अधिकारी आहेत। पण आता नाईलाजाने त्यांच्यावर केस होणार। त्यांनी प्रेशरमध्ये येऊन जे काय केलं, ते अधिकारी म्हणून जे शपथ घेतात त्या पदाला साजेशीर ते वागलेले नाहीत, म्हणून त्यांना पार्टी तर करावं लागेल। प्रत्येकाला पार्टी करावं लागेल, नुसतं एक अधिकारी नाही। ज्यांचा हात या कारवाईमध्ये लागलेला आहे, मग ते पोलीस डिपार्टमेंटचे असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील, त्यांचा प्रत्येकाचा जिथे जिथे मला वाटलं की ह्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे, जे कॅमेरामध्ये टपले आहेत किंवा कॅमेरामध्ये आलेले आहेत, त्यांची सगळ्यांवर कारवाई होणार आणि मी त्यांच्यावरती केस फाईल करणार। काल रात्रीची जी घटना घडली त्यामध्ये एक बाबा परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे 171 कलमांतर्गत। कोण विचारतो त्या गुन्ह्याला? 171 म्हणजे असं तुला सोडून देतो आम्ही, जा बाबा तू अजून पैसे वाढ, दारू पी, बिअर बार उघड, अजून पैशाचा नागडा नाच कर, तुला आम्ही सोडून दिलेलं आहे। हे काय कलम झाली? अहो, तुम्ही एका लोकप्रतिनिधीवर नको नको ती कलम लावता आणि असे बिअर बार चालवणारे, डान्स बार चालवणाऱ्यांवर तुम्ही हे अशा केसेस टाकतात की त्याला माहिती होतं कलम ऐकल्यावरच हसला असेल, तो स्वतः हसला असेल। आता काय म्हणणार त्याच्यावर? तुमच्यावर कारवाई करण्यामध्ये तत्परता आहे, परंतु ज्यांच्या संदर्भात कॅश सापडली तिथे कारवाई होत नाही। आता हे तुम्हाला समजलं, हे माझं फार मोठं नशीब आहे। कारण काय? फार मोठं नशीब आहे। प्रेशर कोणाचं? शासनावर प्रेशर कोणाचं असतं? आता मला मी सगळंच सांगतोय साहेब, मागच्या 10 दिवसामध्ये कोण प्रेशर टाकू शकतो? अच्छा, मी कोणाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली, त्यांनी मग कसं IG पासून सगळे व्यवस्था इकडे माझ्या विरोधात बसवायचा प्रयत्न केला। मी हे उघड सांगतोय, तुम्ही फार नंतर आलात साहेब या सीनमध्ये। हा सीन फार अगोदर सुरू झाला आहे, 10-12 दिवस झालेले आहेत सीनला।
म्हणून तुम्ही लेट एंट्री मारलेली आहे. तुम्ही अगोदर सीनचा पहिला सगळा सीनची माहिती घ्या आणि नंतर मला प्रश्न विचारा. सावंतवाडीत आम्हीच गुलाल उधळणार असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार बबलू मिश्रा यांनी व्यक्त केला आहे. पाहूयात. सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षांसह अपक्षांचा पण दबदबा पाहायला मिळतोय. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार बबलू मिश्रा आहेत. काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? प्रभागात माझ्या लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि 21 तारखेला गुलाल हा आम्हीच उधळणार. एकंदरीत आज सगळे मतदार येत आहेत, तुमच्या प्रभागात नाही येत आहेत. काय वाटतं, तुम्ही अपक्ष तिथे आहात, सगळे पक्षांचे उमेदवार समोर आहे, लोक तुम्हाला प्रेम देतील, संधी देतील? लोकांकडनं माझ्याकडे अशा अपेक्षा आहेत की की जी लोकांची कामं झाली नाही आहेत ती मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी लोकांनी मला अपक्ष म्हणून उभं केलं आहे. निश्चितपणेच हे होते अपक्ष उमेदवार बबलू मिश्रा यांनी आपल्या विजयाचा विश्वास हा या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलचा विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. पोलीस दडपणाखाली असल्याचा गंभीर आरोप निलेश राणेंनी केलाय. पाहूयात. सर, मी आरओसी पुन्हा एक पाठपुरावा करतो. आता म्हणजे पत्र आज उद्या देतो की जे जे काही आहे आज काल आम्ही पकडलेलं होतं किंवा परवा आपण त्याच्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड पकडलेलं होतं. त्याच्यामध्ये तात्काळ आम्हाला जो काय अहवाल आहे आणि जे काही तुमचे जे म्हणणे आहे ते आम्हाला लगेच सादर करा. मी त्यांना रिमाइंडर करतो. त्यांचं म्हणणं त्यांनी ऑलरेडी सादर केलेलं आहे तिकडे अहवाल समितीकडे. हा, तेच त्यांचे अहवाल आल्यानंतर ते आमच्याकडे अप्रोच होणार ना. मग तुम्ही वाट बघणार साहेब? नाही, म्हणजे त्यांनी पुढच्या वर्षी पाठवलं तरी नाही, काय? म्हणजे न्यू इयर वगैरे सगळं करू, नाही, त्यांना मी सर रिमाइंड करतो. सगळे सेलिब्रेशन झाले पाहिजे, क्रिसमस वगैरे सगळे. त्यांना सर रिमाइंड करतो. तुम्ही रिमाइंड करताय साहेब, तोपर्यंत मला म्हातारा व्हायला लागेल. नाही सर, अर्धा तर केलाच आहे, तुम्ही पूर्णपणे व्हावं लागेल. साहेब असं करू नका. लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. या युनिफॉर्मला फार किंमत आहे साहेब, या युनिफॉर्मला फार किंमत आहे. मी तुमच्यावर अजिबात आरोप करणार नाही, कारण का मला माहिती आहे काय चाललंय ते. तुम्ही याच्यामध्ये चुकलेलं नाही. फक्त डिपार्टमेंट दबावाखाली आहे असं चित्र महाराष्ट्रामध्ये जाता कामा नये. डिपार्टमेंट दबावाखाली असतं तर काल नाकाबंदीमध्ये पैसे तर आम्ही पकडले. साहेब, नाकाबंदीमध्ये पैसे पकडले तुम्हीच म्हणताय ना, स्क्वॉडनी पकडले, तुम्ही नाही पकडले. नाही, नाही, आता काय म्हटलं तुम्ही? नाकाबंदीमध्ये पैसे पकडले स्पेशल स्क्वॉडनी. स्पेशल स्क्वॉड तुमचा होता का? नाकाबंदी एक मिनिट स्पेशल स्क्वॉड एक मिनिट स्पेशल स्क्वॉड आपला होता नाही, बरोबर. मग ती जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटवर तुम्ही धरू शकत नाही. आरओचा होता नाही, मग तुम्ही काय म्हटलात? मग ही पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी नाही. तुम्ही पंचनाम्याची डायरी केली नाही, पोलीस डिपार्टमेंटनी केलेली नाही. स्पेशल स्क्वॉड हा तुमचा नाही, तो निवडणूक अधिकाऱ्यांचा. मग पोलीस याच्यावर जबाबदारी आणि आपलं हे का करते, कौतुक का करते? नाही काय सर, नाकाबंदी दरम्यान आम्हाला पकडल्यानंतर लगेच आम्ही इन्फॉर्म केलं सायन्स. अहो साहेब, इन्फॉर्म केलं पण काही त्याच्यावर कारवाई केली नाही. मी 12:30-1 वाजता मी आलोय, तोपर्यंत तो पुरा पिकलेला बसला होता इकडे. नाही, बघा साहेब, आपण कारवाई केली नाही हे तथ्य किती जरी तुम्ही लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही. तुम्ही आता स्वतः म्हटलात की स्पेशल स्क्वॉडनी कारवाई केली, म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आलेला नाही. ऐकून घ्या, तुम्ही डायरी मेंटेन केली नाही, पोलीस डिपार्टमेंट आलेलं नाही. आता हे सगळं तुम्ही लवकरात लवकर करावं निवडणूक अधिकाऱ्यांना विचारून, एवढीच आमची मागणी आहे. 100% त्याच्या अजूनपर्यंत जसं पोलीस डिपार्टमेंट वागताय ना तसं कृपया करून वागू नका. 100% लोकांना या युनिफॉर्मवर आधार वाटतो, या युनिफॉर्मचा आधार आहे म्हणून तुमचा साहेब मी हे करतो. तुम्हाला आपल्याला विनंती करतो की तुम्ही मला ह्याच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करा. ते होणार काहीच नाही मला माहिती आहे, तरी तुम्ही करा अशी विनंती करतो आणि ती लवकरात लवकर करा. आणि आता जरा पेट्रोलिंग मध्ये राहा. आता पण काहीतरी गडबड करायच्या प्रयत्नात होते. मित्र तुमच्यासाठी सर आम्ही पूर्ण आता मी पोलिटिशियन नाही तर हे कारण देऊन माझ्यावर केस करू नका. नाही. जे झालं ते सगळ्यांच्या समोर झालं. मला माहिती आहे हे सगळे दडपणाखाली आहेत. कारवाई काही संबंधित आरोपींवर होणार नाही. हे सगळी म्हणजे ढकलाढकली आहे किंवा एकमेकावर ढकलण्याचे प्रकार होणार आणि ते आता सिद्ध झालं. माझं जे PI साहेब आहेत त्यांच्यावर काही आक्षेप नाही. मला ते चांगले अधिकारी आहेत. त्यांचं काम इतर वेळेला अतिशय चांगलं आहे मालवणमध्ये आणि इतरही जिथे जिथे ते होते त्यांनी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला. PI साहेबांवर माझा अजिबात आक्षेप नाही किंवा DYSPंवर पण नाही. पण जे दडपण आहे ते स्पष्ट दिसतंय. ते कोणाचं दडपण आहे आता मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही. मी जेव्हापासून म्हणायला सुरुवात केली की कोकण आयजींपासून सगळं हे माझ्यावर लक्ष होतं. टार्गेट करण्यामध्ये आपल्याला कुठेही कमी पडता कामा नये अशी सगळी चर्चा त्यांच्या ऑफिसमध्ये रंगायची, जी आम्हाला बाहेर कळायची. आणि म्हणून ती चर्चा कोण करत होतं ते सगळं मला माहिती आहे. डिपार्टमेंट कसं वागणार आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
होणार काहीच नाही. आरोपी सुटलेले आहेत. फक्त गाड्या तुम्हाला ज्या काही जप्त दिसत आहेत ते काही तासात सुटतील कदाचित. आता मी इथून बाहेर पडलो तर काही तासामध्ये कदाचित त्याही सुटतील. आणि निवडणूक अधिकाऱ्यांचं काय उत्तर होतं हेही आपण ऐकलं. त्यांनी तिकडे झाकायचा प्रयत्न केला, इकडे ह्या साहेबांनी झाकायचा प्रयत्न केला. या झाकाझाकीमध्ये प्रकरण हे दाबलं जाणार. हे सगळे जे कोण पैसे वाटणारे होते, क्रिमिनल होते, जे काय घेऊन फिरत होते, सगळे बिना नंबर प्लेटची गाडी स्मगलिंगची फिरवत होते, ते सगळे मोकाट आहेत आज. ते त्या प्रक्रियेमध्ये गेले ते परत त्यांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. मी माझे प्रयत्न करणार. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे कोण ज्यांचा रोल मला वाटला की ह्याच्यामध्ये आहे या केसमध्ये, तर तसं मी वकिलांशी बोलून त्याच्यावरती काय फाईल करता येईल, सेशन कोर्टात फाईल करायचं आहे किंवा हायकोर्टात फाईल करायचं आहे, मी माझ्या वकिलांबरोबर बसून त्याच्यावरती आता बाकीचं पुढचं जे काय ते त्यांच्याबरोबर बसून डिस्कस करून पुढचं पाऊल टाकेल. एक प्रश्न आहे. वैभव नाईक भाजपचे प्रवक्ते असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे. पाहूयात. बॉस, मग तुम्हाला तक्रार करायला हवी होती ना. तुम्ही तोंडामध्ये काय फेविकॉल घातलं होतं? तोंड नाही उघडलं तुमचं. जेव्हा तुम्हाला डाऊट आला की इकडे काहीतरी होत आहे, अच्छा, तुम्हाला माहिती असेल निवडणूक आयोगाचा कुठलाही हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा कॅमेरा असतो, तो सगळं आतमध्ये चेक करतो, बरोबर आहे. आता निवडणूक आयोगाचा कॅमेरा असताना त्याला जर डाऊट आला, ते बायपास करून जर काय होत असेल तर त्यांनी तक्रार का नाही केली? मला 100% माहिती आहे की आता जशी सिंधुदुर्गातली, म्हणजे खास करून वैभव नाईक हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे म्हणतायत, बोलतायत. ते भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत, ते खाल्लेल्या मिठाला जागतायत. जे भाजप तुकडे त्यांच्यावर फेकतं ना, ते तुकडे उचलतात आणि भाजपची बाजू घेतात. त्याच्या पलीकडे वैभव नाईकाची जनमानसामध्ये किंमत शून्य आहे. तो फक्त आमच्यावर टीका करू शकतो, कारण की ह्या मतदारसंघामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही. त्याच्या घरी 2 उमेदवार उभे आहेत. कणकवलीमध्ये त्याला साधं बोलवलंही जात नाही. स्वतःच्या घरच्या उमेदवारांचा प्रचार करायला, बाबा तू नको येऊ, तू आला की पराभव 100%. सावंतवाडीमध्ये एंट्री घेऊ शकत नाही. तिकडचा जिल्हा प्रमुख म्हणतो की हा नको. मान्यता शून्य माणूस म्हणजे वैभव नाईक. असा कुठलाही विषय जर असता तर माझा चॅलेंज आहे त्याला, तू जाऊन तक्रार कर, पुरावे दाखव. आम्ही जसे पुरावे दाखवतो, कॅमेराला घेऊन जातो, कॅमेरामॅन आणि तुमची सगळी मीडियाची आमचे सगळे सहकारी असतात, तसं कर ना एकदा, हिंमत असेल तर. बीजेपीचा प्रवक्ता हो नको. सावंतवाडीत शिंदे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले. पाहूयात.
पथक येत आहे, थांबा, ते पथक येत आहे, थांबा फक्त, थांबा, असे थांबा, कोण हलणार नाही, ते पथक येत आहे, तुम्ही सगळे साईडला थांबा, बाकी काय नाही. गाडीची चावी साहेबांकडे आहे. गाडीची चावी साहेबांकडे आहे. गाडीची चावी साहेबांकडे आहे. माझ्या गाडी अंगार घातलाय तरी तो थांबा नाही 100च्या स्पीडात गेलो दुसऱ्या कुठे येतो तो आम्ही गाडी घातलाय तरी त्याला काही फरक पडणार नाही तरी तो म्हणता काय माहिती गाडी दमक तयार ते निरवतात ते दारू पिलेले तिघेही बसलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर पोलीस आतमध्ये सगळे ना पत्रक आहेत झेंडे आहेत सगळं आहे पोलिसाला बसतात ऐका आणि त्याच नंबरची गाडी दुसरी आणि अशा ह्या गाड्या सकाळपासून फिरत आहे तरी पण ते काही माहित नाही का आता कळलं म्हणून काय म्हणलं ते बॉडी दारू पिलेले सगळे सकाळपासून 57 माणसं असो काय चाललंय आणि नाव सांगितलेलं आहे आणि किती पैशाचा पाऊस संपू आता विषय मला पुढे ढकललेल्या निवडणूक निकालांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. पाहूयात. कणकवलीमध्ये आता 17 प्रभागामध्ये आता निवडणूक शांततेत पार पडलेली आहे. 5:30 झालेले आहेत आणि एकंदरीत कणकवली या 17 प्रभागाचा आढावा जिल्हाधिकारी फडणवीस यांनी घेतलेला आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, 17 प्रभागामध्ये ज्या महत्त्वाच्या प्रभागात तिथे तुम्ही भेट दिली, काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती होती? तसं संपूर्ण जिल्ह्याच्या बाबतीतही सांगायचं म्हटलं तर आता 5:30 वाजेपर्यंत सगळीकडची मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडलेली आहे. आणि कणकवलीच्या बाबतीत म्हटलं तर इथे देखील 17 केंद्रांवरती देखील शांततापूर्वक पद्धतीने इथे प्रक्रिया पार पडलेली आहे. मी स्वतः एक 4-5 मतदान केंद्रांना भेटी पण दिलेल्या आहेत आणि जिथे अजूनही मतदार येत आहेत तिथे आपण टोकन सिस्टीम देऊन त्यांना आपण अलाउड करतो. काही ठिकाणी जास्त प्रभाग म्हणजे जास्त मतदानाचे प्रभाग आहेत त्या ठिकाणी ही सिस्टीम आहे, अजून देखील काही ठिकाणी मतदान सुरू होतं, काय परिस्थिती? 5:30 पर्यंतच आपल्याला माननीय राज्य निवडणूक आयोगाने वेळ दिलेली आहे. तर 5:30 पर्यंत जे मतदार येतील तर त्यांना आपण टोकन देऊन त्यांना घ्यायला सांगितलं, तो त्यांचं घेतलं जाईल. मतदारांकडे ओळखपत्र आहे की नाही किंवा अन्य तुम्ही काही महिला आहेत त्या मतदारांची चर्चा केली, काय मतदारांची प्रतिक्रिया आहे? मी मगाशी भेट दिली असता काही अतिशय वयोवृद्ध महिला मला दिसल्या आणि आजारी असताना किंवा त्यांचे शारीरिक प्रॉब्लेम्स असताना देखील त्या मतदानाचा हक्क बजावायला आले होते, म्हणून मी त्यांचं कौतुक केलं. 1-2-3 घटना होत्या या ईव्हीएमच्या संदर्भात बिघाडाच्या, त्याबद्दल काय नियोजन होतं? मॉकपोलच्या वेळेस 1-2 ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परंतु जे आपल्याला माननीय राज्य निवडणूक आयोगाने आपल्याला सूचना दिल्या होत्या त्या पद्धतीने त्याचं परीक्षण केले गेलेलं आहे. जिल्ह्यात सध्या शांततेत मतदान सुरू आहे. एकंदरीत कणकवली राजकीय ओले असतं तरी देखील शांततेत मतदान पार पडले, काय सांगता? याबाबत मी सर्व जिल्ह्यातील सर्व जागरूक मतदारांचं मी अभिनंदन करते की त्यांनी खूप शांततापूर्वक प्रक्रिया ही पार पाडण्यास आम्हाला मदत केली. तसेच विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी देखील ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते.
शेवटचा प्रश्न मॅडम, तुम्ही म्हणजे 8ही आता सध्या तालुके आहेत तुमच्याकडे, 3 नगर परिषद होते आणि 1 नगरपंचायत होती. या आता निवडणूक आज झालेली आहे. निवडणुकीचा निकाल काही पुढे जाण्याची शक्यता आहे, त्याबद्दल काय सांगा? हो, माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा नुकताच एक निर्णय आलेला आहे. आम्हाला त्याची प्रत नुकतीच मिळालेली आहे आणि निकाल पुढे जाणार आहे. परंतु आज आपल्याकडे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडलेली आहे. तोपर्यंत आम्हाला EVM मशीन्सच्या बाबतीत जतन करण्याचे निर्देश आम्हाला प्राप्त होते. उमेदवारांची धाकधूक वाढते आहे, मतदारांनी मतदान केले, त्यांना काय सांगा? आता या बाबतीत मी नाही कसं बोलणार, परंतु त्यांची ती परीक्षाच आहे. त्यांना शुभेच्छा. निश्चितच ह्या होत्या जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे. निर्णय आहे तो पुढे गेलेला आहे, पण जो काय निर्णय येईल तो आता लवकरात लवकर आपण जो आहे तो सर्वांना समजेल. देशमुख कोकण साधलाय कणकवली. सावंतवाडीत आज पोलीस ठाण्यातच सेना भाजपचा वाद झालेला पाहायला मिळाला. पाहूयात. एक मिनिट लेटस मी तो खरं सांगतो, बाहेरचा वाद हा तर नाटक झाला. मी काय बोलत नाही, मला काय म्हणायचं नाही, पण इथं कोणी नव्हतं. मी जेव्हा आलो ना, इथं कोणी नव्हतं. इथं फक्त 3 लोक गाड्यात होते, बाकी कोणी नव्हतं. कोणीच नव्हतं, बाकी तुमच्या पक्षाला कोणीच नव्हतं आणि मी कोणालाही बोलवलं नाही. बाहेर करा, सगळे बाहेर करा. आम्ही काय सगळे आज जात नाही, दोन्ही पार्टी काय एकत्र बसू शकलो नाही. थांबा थोडा वेळ, तुमका पण भेटू देतो. थोडा वेळ थांबा, आम्ही तुमका पण भेटू देतो. आम्ही काय सगळे आज जात नाही, आम्ही 4 जण जातो. दोन्ही पार्टींच्या एकत्र बसू शकलो नाही. थांबा थोडा वेळ, तुमका पण भेटू देतो. थोडा वेळ थांबा, आम्ही तुमका पण भेटू देतो. कणकवलीत आज मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटेपासूनच मतदान केंद्रांवरती गर्दी असलेली पाहायला मिळाली.
गर्दी आहे मतदानाला, मतदान करताय, काय सांगा? हे नगरपंचायत कणकवलीचं मतदान आहे. आज सकाळीच मतदान केलं की आपण कामाला जाता येतं. परत लोकांचा उत्साह आहे. सकाळी एवढी गर्दी नसते नेहमी, यावेळी गर्दी आहे. म्हणजे लोकांचा चांगल्यापैकी सगळ्यांचा उत्साह आहे मतदानासाठी. सकाळीच मतदान करताय, जास्त मतदान होईल असं वाटतं? मतदान बऱ्यापैकी आज होईल लवकर. इथं आता गर्दी बघून तरी वाटतंय सकाळी ह्यावेळी लवकर सगळं आटपेल. निश्चितच काही अन्य बदल काय सांगाल? सकाळीच एवढी गर्दी आहे मतदानाला, गर्दी वाटते, थोडीफार भरपूर गर्दी होईल. यावेळी जास्त मतदान होईल असं वाटतं? वाटतंय. वाटतं. कशामुळे? हा? कशामुळे वाटतं? हे गर्दीमुळे. सकाळीच एवढी कोणाला लोक नसतात ना. मालवणात गाड्या पकडल्यानंतर काही काळ वातावरण तंग असलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर निलेश राणेंनी पोलिसांची भेट घेतली होती. मालवणात नेमकं काय घडलं पाहूयात. साहेब हा जो इन्सिडेंट घडला ही गाडी पोलिसांनीच पकडली आहे. आम्ही नाही तुम्ही गल्लत करताय. तुम्ही ही नाही जे पैसे मिळाले ऐकून घ्या साहेब. पैसे मिळाले, त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलं. हो. अभिनंदन तुमचं. नाही सर, नाही, आमचं नाही, काम नाही. आहे सर ते. नाही Thank you. अर्धच केलं Thank अभिनंदन, you. पूर्ण नाही केलं. पूर्ण ऐका, Thank you. पूर्ण ऐका. ती गाडी आणली तुम्ही, हो गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली 12 किंवा 12:10 मध्ये. हो हो किती सांगा ना. हो, हो. मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा. बरोबर आहे. मी आलो 1:15 वाजता हो. किंवा 1:10 आसपास, हो. 1 तासानंतर आलो. हो. तोपर्यंत काही कारवाई झालेली नव्हती, पंचनामा झालेला नव्हता. या गोष्टीला कळून निवडणूक अधिकारी आलेले नाही, ऐकून घ्या. निवडणूक अधिकारी आलेले नव्हते. मी आल्यानंतर 15 मिनिटांनी निवडणूक अधिकारी आले. त्या ठिकाणी अहो मग पोलीस स्टेशनला गाडी का आणली जगताप साहेब? घटने ठिकाणी झाले होते. अहो विचारा ना. मला एक सांगा, मला जर घटनेच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते, मग तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला का आणली? एफएक्स वाले बोला त्यांना त्यांच्या सोबत ताब्यात घेऊन तिकडे घेऊन जायला सांगायचे ना मग त्यांचे. ते ट्रेझरीमध्ये पैसे जमा करण्याचे. ओके. हा त्यांनी तर पैसे जमा करण्यासाठी इकडे आणले असणार. अच्छा, जसे परवा जमा केले तसेच ना? सर मी त्याविषयी बोलू शकत नाही. नाही, हे होते ना, जसे परवा जमा केले तसेच ना साहेब? हो साहेब, तुम्ही साधा मला अहवालाचा एक डॉक्युमेंट दाखवू शकले नाहीत. कसली मोठी मोठी कारवाईची तुम्ही माझ्याकडून, म्हणजे माझ्यासमोर तुम्ही सबमिशन देताय. साहेब जाऊ द्या, मी इथेच थांबणार. मला तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, मला जे योग्य वाटेल ते मी करणार. मी कुठेही हलणार नाही, मी जाणार नाही. सर मी जा म्हणत असं म्हणण्यासाठी मला कोण सांगू शकत नाही. सर मी तुम्हाला फक्त एवढंच मला कोण नाही सांगू शकत. तुमचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही सर. जे असेल ती मी कायदेशीर कारवाई करतो. मला तेच बघायचं आहे. करतो सर. मी परत तेच रिपीट, माझी कॅसेट परत मी रिवाइंड करतो. करतो सर, करतो कारवाई करतो. बघा मी थांबतोय. करतो सर. हो बस बस. ते निवडणूक अधिकारी साधे फिर्याद देत नाहीये, याचं आम्ही काय समजायचं? शेवटचा दिवस सर्व ठिकाणी नाकाबंदी. मला काय करायचं? माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल तर बरोबर आहे. तुमचं म्हणणं चुकीचं नाही. मग तुमच्या मते सहमत आहे. अशा निवडणुका आम्ही लढवायच्या म्हणजे काय वन साइड? कारवाई करायला उशीर झाला हे मी मान्य करतो. का झाला? पण काय होणार सर? का झालं? का झालं? माझ्यावर चोरीची केस टाकली पोलिसांनी. हा, कसली चौकशी केली? कसला तपास केला होता आपण? जिथे पैसे सापडले गेले त्याला साधी चौकशीला बोलवलं नाही आपण डायरेक्ट माझ्यावर FIR केलेली आहे. सर इलेक्शन कमिशनच्या जेव्हा आचरण येत असते सर आम्हाला काही लिमिटेशन असतात सर. मग आता लिमिटेशन आता नाही आहेत सर. मग त्या जेवढ्या आम्हाला काय अधिकार आहे आम्ही तेवढे कारवाई आता मला साहेब सांगा, FIR तुम्हीच केली ना? त्याच्यामध्ये निवडणूक आयोग कुठे आला? नाही ह्याच्यामध्ये सर निवडणूक आयोग म्हणतो आमचा ह्याच्यामध्ये काही रोल नाही. विचारा निवडणूक आयोग, आरोना फोन करा. आरो काय म्हणतात बघा. अच्छा, ते जे कोण आलेत ना निवडणूक आयोगातले त्यांना विचारा, भाई तुमचा काय रोल आहे याच्यामध्ये? जी आता गाडी पकडले पैसे मिळालेत ना ती अगोदर तिकडनंच आपल्याला पंचनामा करून तिकडनंच आपण तेच कारवाई करणार. अच्छा ठीक आहे. जेव्हा 4 दिवसापूर्वी जप्त केला माल, बरोबर आहे, ती अहवाल समिती काहीतरी असते निवडणूक आयोगाची. ते जे काय अहवाल आरोनी पाठवलं असेल किंवा त्या स्पेशल स्क्वॉडनी पाठवलं असेल त्याची कॉपी कुठे? तो अहवाल कुठे? मला नाही समजलं. तुम्ही म्हणता ना निवडणूक अधिकारी याच्यावरती पंचनामा किंवा जे काही कारवाई करणार. माझ्या केसमध्ये जे FIR तुम्ही माझ्यावर केलात, म्हणजे मालवण पोलीस स्टेशनने केला, त्याच्यावरती आम्हाला सांगण्यात आलं की अहवाल जाणार आहे, जी अमाऊंट जप्त झाली त्याच्यावर. हो सर. हा, मग तो अहवाल कुठे?
सर मी ते सांगितलं सर ना की पोलिसांनी जिल्हा आचारसंहितेच्या काळामध्ये तो तुमच्याकडे आला का? नाही मग तुम्ही कारवाई का केली? सर पंचनामा झाल्यानंतर हे नाही 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 इलेक्शन आता नाही नाही कमिशनचे आता आहे, सर. नाही नाही मला एक सांगा, तुम्ही स्वतः सांगता तुमच्याकडे अहवाल आला नाही, नाही मग तुम्ही ऍज पोलीस डिपार्टमेंट माझ्यावर कारवाई केली? तो सर हा दोन वेगवेगळे भाग आहेत हा, मी तेच म्हणतोय, एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे. हा दोन वेगवेगळा भाग आहे, तुम्ही त्यांच्यावर ढकलू नका. एक्झॅक्टली मी सर कोणावर ढकलत नाही सर. नाही, आता तुम्ही बरोबर बोललात, हे दोन वेगवेगळे भाग आहेत. आता माझं ऐकून घ्या, सर ते पण सरकारी इंटरनेट आहे, मला मी पण त्याच्याशी सरकारी घेणं देणं नाही, internet त्यांच्याकडे आहे. अधिकारच नाहीत साहेब. माझं म्हणणं आहे त्यांच्याकडे अधिकार नाहीत. आता तुम्ही बरोबर बोललात, हे दोन वेगवेगळे सेपरेट आहेत, बरोबर आहे. आता पोलीस म्हणून आपण काय कारवाई करणार आहे ह्याच्यासाठी मी साहेब 2.5 तास थांबलोय, 3 तास झाले जवळपास. हो मला साहेब काय नाही, मी इकडेच राहणार. हे जेवढी तुमची प्रॉपर्टी आहे ना, ही तेवढी आमची पब्लिक सर्वंटची पण आहे. सर वाढलेल्या मतदानाचा नेमका कोणाला फायदा होणार याबाबत वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पाहूयात. आपण बघितलं असेल की आता 9 वाजता जवळजवळ 15% पर्यंत मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा उत्सुक प्रतिसाद आहे. इथल्या नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात लोक एकवटली आहेत आणि ते मतपेटीद्वारे उत्तर देत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात मतदान या शहरामध्ये होणार आहे. मतदान प्रक्रिया वाढली किंवा मतदान टक्का वाढला की सत्ता परिवर्तन होतं असं म्हणतात, तर आज कसं वाटतंय? 100% सत्ता परिवर्तन या नगरपंचायतीमधले होईल. नाही सर, तुमचे दोन्ही बंधू इथे या निवडणुकीच्या निकालामध्ये आहे, दोन्ही विजयी नगराध्यक्ष उमेदवार संदेश पारकर आणि माझे दोन्ही बंधू मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीमध्ये विजयी होते. पूर्ण महाराष्ट्रात तुमची ही निवडणूक असते, कारण एकतर ठाकरे गट शिंदे गट एकत्र आलाय आणि दुसऱ्या बाजूला विरोधात आहेत राणे, आणि राणेंचेच एक पुत्र तुमच्या सोबत आहे. नाही, खरं तर ही निवडणूक ही सत्ताधारी कारभाराच्या विरोधात इथल्या लोकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवलेली आहे आणि त्यात सगळ्या पक्षाचे लोक आहेत आणि सगळ्या पक्षाचा पाठिंबा आहे. साहेब मालवणमध्ये एकनाथ शिंदेचा काल ज्यावेळी दौरा झाला त्यावेळी तुम्ही फेसबुक पोस्ट केली आणि एकनाथ शिंदेचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय, काय नेमकी घटना? नाही, मालवणात ज्या पद्धतीने पैसे वाटप सुरू आहे दोन्ही पक्षाकडनं, त्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे. व्हिडिओ पोस्ट केला त्या संदर्भात? नाही, व्हिडिओ पोस्ट केलाय ती आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होतंय आणि 2 तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या बॅगा कशाला पाहिजेत हा प्रश्न खरा आहे. कणकवली नगरपंचायतीच्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया आज सुरळीत पार पडली. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास श्रद्धा परब या युवतीनं मतदान केलं. विशेष म्हणजे श्रद्धा हिचे आज मालवण येथे लग्न असून तत्पूर्वी तिनं कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कूल येथील मतदान केंद्रावरती मतदान केलं. कणकवली नगरपंचायतीच्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया सुरू असून मंगळवारी सकाळी 7:30 वाजता श्रद्धा परब या युवतीनं मतदान केलं. विशेष म्हणजे श्रद्धा हिचं आज मालवण इथं लग्न असून तत्पूर्वी तिनं कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कूल येथील मतदान केंद्रावर येऊन मतदान केलंय. कणकवली दोन्ही पक्षांच्या बूथवरती आज मोठी गर्दी पाहायला मिळाली. पाहूयात. कणकवलीत सकाळपासून बघितलं तर शांततेत मतदान सुरू आहे. आपण बघितलं तर एक जी घटना होती कणकवलीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे मतदानाचं जे मशीन यंत्र आहे ते थोडेसे बिघाड झाले होते, त्यानंतर सुरळीत मतदान संपूर्ण 17 प्रभागामध्ये सुरू आहे. आपण या कणकवलीतील या विद्यामंदिर हायस्कूलच्या मतदान केंद्रावर आहोत. आपण बघतोय की प्रत्येक ज्या बूथ आहेत ते बूथ लावल्याच्या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसत आहे, कार्यकर्ते दिसत आहेत. आपण दुसऱ्या बाजूला देखील शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि एकंदरीत बघितलं तर पोलीस बंदोबस्त इथे देखील वाढवण्यात आलेला आहे. पोलीस गस्त देखील सुरू आहे, भरारी पथकं देखील येऊन जात आहेत आणि अशा पद्धतीने एकंदरीत वातावरण आहे ते इथे थोडंसं वाहतुकीच कोंडी होते आणि वातावरण देखील तणावाचं म्हणू शकतं. यासाठी पोलीस निरीक्षक येऊन इथे वारंवार वाहतूक कोंडी सोडवत आहेत आणि सुरळीत मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत. जे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी आपण बघतोय की फेऱ्या मारत आहेत, मतदार आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत, मतदारांना लवकरात लवकर मतदानाच्या ठिकाणी जाण्याचे आवाहन करत आहेत, लवकर जास्तीत जास्त मतदान करा असं देखील सांगत आहेत. बहुसंख्येचे मतदार आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. सकाळपासून बघितलं गेलं तर 10 वाजेच्या सुमारे 15% पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे.
आणि आपण ज्या उमेदवार आहेत त्या देखील येथे आहेत. या मतदारांना सांगतात की लवकरात लवकर मतदान करून घ्या आणि आपल्याला दुपारी उशीर होता कामा नये. ऊन जास्त असेल, उन्हाच्या वेळी आपण बघतोय की मतदान कमी होऊ शकतं दुपारी, पण आता सकाळपासून 7:30 वाजून ते सुरू झालं आहे तरी आता 10 वाजेपर्यंत 15% मतदान झालंय. पण त्यानंतर देखील अजून जास्त संध्याकाळपर्यंत 80 ते 85% मतदान होऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की हे जे वातावरण आहे ते उमेदवार आहेत ते मतदारांना सांगतायत की लवकरात लवकर मतदान करून घ्या असं एक आवाहन करत आहेत. दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर जे बूथ आहे तिथे लावलेले जे बूथ आहेत मतदारांना चिठ्ठ्या देण्याचं असेल तर नाव शोधून देण्याचं असेल हे काम या ठिकाणी होत आहे. या बाजूला भारतीय जनता पार्टीचा बूथ आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं तर कणकवली शहर विकास आघाडीचा जो बूथ लावलेला आहे आणि कार्यकर्ते आहेत ते एकंदरीत आता इथे जमताना दिसत आहेत. त्यामुळे इथे कुठेतरी ताणतणाव बनू नये यासाठी पोलीस देखील गस्त घालत आहेत. पोलिसांची देखील इथे ये जा आपल्याला एकंदरीत दिसत आहे. उमेश गुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. त्या रेषेच्या आतमध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं संदेश पारकर यांनी सांगितलं आहे. पाहूयात. कणकवली शहरातील मतदार उत्स्फूर्तपणे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेत आहे. पण विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जी मतदान केंद्रावर जी रेषा आखून दिलेली आहे त्या रेषेच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदारांना अजूनही त्या ठिकाणी प्रचार करतायत, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्याबाबत निवडणूक आयोगाच्या विभागाला, पोलिसांना त्याबाबतची तक्रार तशा प्रकारची केलेली आहे. आणि त्याचबरोबर जे उमेदवार आहेत ते अजूनही निशाणी लावून, स्वतःची निशाणी लावून मतदान केंद्रामध्ये त्या ठिकाणी फिरतायत. खरं तर प्रचार हा काल रात्री 10 वाजताच त्या ठिकाणी संपलेला आहे आणि लोकांनी त्या ठिकाणी काय निर्णय करायचा किंवा काय कौल घ्यायचा हे ठरवलेलं आहे. असं असताना सुद्धा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचं चिन्ह लावून पूर्ण सरकारी यंत्रणेमध्ये फिरतायत. मतदान केंद्रापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मतदारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत. आणि म्हणून त्याच्यासाठी आज मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो, माननीय तहसीलदार साहेबांशी बोललो, पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलेलं आहे की कुठले हे जे काही गैरप्रकार आहेत त्या गैरप्रकारांना तातडीनं त्या ठिकाणी आळा घालावा. मुंबईवरनं काही विशेष कार्यकर्ते आलेले आहेत, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, पण प्रत्येक टेबलावर जाऊन ते बसून त्या ठिकाणी दहशत निर्माण करतायत आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा ॲक्शन ही त्या ठिकाणी घ्यावी. एवढंच काय, काही उमेदवार हे अजूनही जी मशीन आहे निवडणुकीची कसं मतदान करावं हे सुद्धा सांगण्याला त्या ठिकाणी फिरायला लागलेले आहेत. आणि म्हणून हा प्रचार खरंच 10 वाजताच काल रात्री संपलेला आहे आणि म्हणून याच्यावर विभागानं, निवडणूक आयोगानं, संबंधित पोलीस यंत्रणेनं त्या ठिकाणी निर्णय करावा ही माझी त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा त्या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांमध्ये दिसतोय आणि म्हणून ज्यावेळी जेवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदान करतात त्यावेळी सतत सत्ता परिवर्तन हे त्या ठिकाणी नक्की आहे. आता नेमकं कुठल्या बूथवर हा प्रकार घडला? खरं तर मी आता शाळा नंबर 3 या परिसरामध्ये आहे आणि मगाशी मी कणकवली कॉलेज आणि विद्या मंदिर या परिसरामध्ये होतो. या 2 याच्यामध्ये हा प्रकार माझ्या निदर्शनास आलेला आहे. संबंधित पोलीस यंत्रणेला, संबंधित निवडणूक आयोगाच्या विभागाला याबाबत मी तक्रार त्यांच्या कानावर घातलेली आहे. वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष गिरब यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. वेंगुर्ला नगर परिषदसाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात आम्हाला या ठिकाणी मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे. सकाळच्या सत्रात बघितलं तर 10.51% एवढं मतदान झालं आहे. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरब आहेत. काय सांगाल, मतदान सकाळपासून सुरू झालेलं आहे, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि याबाबत एकंदरीत चित्र काय आहे? नमस्कार. सकाळी 7:30 वाजता बरोबर सर्व मतदान केंद्रात मतदान सुरळीत सुरू झालं आणि आमचे सर्व पोलिंग एजंट हे प्रत्येक मतदान केंद्रावर 6:30 पासून हजर होते आणि त्यामुळे आणि त्यांचा जर आता आढावा घेतला तर भारतीय जनता पार्टीला खूप स्कोप आहे. सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पुढे आहेत असं आम्हाला एकंदर चित्र दिसतंय. नगराध्यक्षाची उमेदवार म्हणजे मी स्वतः सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. जे मतदान करून आले त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांचं असंच म्हणणं आहे की तुम्ही आघाडीवर आहात, काळजी करू नका, असं सगळेजण मला एकदम दिलासा देत आहेत. गेले 8 ते 10 दिवस प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात आलेली होती. विविध जर बघितलं तर एकंदरीत प्रचार फेरी असेल, प्रचार सभा असतील, या संपूर्ण पार पडलेल्या होत्या. याचं मतपेटीत रूपांतर होईल का, याबाबत काय सांगाल? 100% मतपेटीत रूपांतर होईल. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेंगुर्ला नगर परिषदेची 5-6 वर्ष जी आम्ही कामं केलेली आहेत त्याचा लोकांना खूप आपुलकी निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टीबद्दल आणि या आपुलकीमुळेच भारतीय जनता पार्टीला लोक परत निवडून देतील.
नक्कीच आपले नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक बहुसंख्येने विजयी होतील, बहुमताने. आणि तसंच दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपले पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब हे इथे ठाण मांडूनच होते. रोज ते वेंगुर्ला देत होते, रोज खळा बैठका घेत होते. असं काल तर न भूतो भविष्यम अशी रॅली झाली, मोटरबाईक रॅली झाली. जवळजवळ 4,000 लोक हजर होते या रॅलीला. त्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे वेंगुर्ला शहरातील, आणि त्यामुळे आपल्याला विजय पक्का आहे. शांततेत मतदान सध्या सुरू आहे, मात्र काही ठिकाणी आपण सुद्धा आता आढावा घेत आहेत. काही ठिकाणी जे मतदान केंद्रावर थांबण्याचे प्रकार सुद्धा सुरू आहेत. याबाबत काय सांगाल? याबाबत आपण पोलिसांची किंवा मतदान केंद्र जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आहे? आत्ताच मी इथे मतदान केंद्र म्हणजे प्रभाग नंबर 6 मध्ये आता चर्च मध्ये जो मतदान केंद्र आहे तिथे मला फोन आला म्हणून मी आलो. तर इथे 1-2 माणसं बाहेरच्या हॉलमध्ये, मतदान केंद्रातच पण बाहेरच्या हॉलमध्ये तासभर बसून होती. हे जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं तेव्हा मी तात्काळ इथे आलो आणि आम्ही त्यांना तशा स्पष्ट कल्पना दिल्या पोलिसांना आणि आमच्या प्रिसाइडिंग ऑफिसरना स्पष्ट सांगितलं की असं आत बसणं अलाउडच नाही. मला वाटतं ही जी रेषा मारलेली आहे त्यामध्ये सुद्धा कोणी येता कामा नये, मोटरसायकल माणसं सुद्धा तिथे थांबता कामा नये, हे पण मी त्यांना सांगितलं. कारण नियमाचं पालन केलंच पाहिजे, आम्ही सर्वजण करतोय, सर्वांनी नियमाचं पालन करावं असं आम्हाला वाटतं. त्याप्रमाणे आता कार्यवाही केलेली आहे. निश्चितच एकंदरीत शांततेत मतदान सुरू आहे आणि काहीशे क्वचित प्रकार सोडले तर अद्यापर्यंत वेंगुर्ला शांततेत मतदान सुरू आहे आणि मतदानाचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं या ठिकाणी दिलीप गिरब यांनी सांगितलेलं आहे. कोकण लाईव्हसाठी दीपेश परब, वेंगुर्ला. तर निवडणुकांना अर्थ राहणार नाही असं विधान दीपक केसरकर यांनी केलं. केसरकर नेमकं काय म्हणाले पाहूयात. भाई सपत्नीक मतदान केलंय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? पुन्हा 25 वर्षानंतर सावंतवाडीकर पुन्हा साथ देतील वाटतंय का आपल्याला? 100% देतील असं वाटतं. एकंदरीतच मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे चांगला रिझल्ट येईल अशी अपेक्षा आहे. 21 तारीखला मतमोजणी पुढे गेलेली आहे. उद्याची मतमोजणी नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. जो काय खंडपीठाचा निर्णय असतो तो मान्य करूनच पुढे जायला लागतं. त्याच्यामुळे 21 तारीखला चांगला रिझल्ट येईल अशी मी अपेक्षा करतो. पैसे वाटपाचा आरोप झाला, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. हे खरं तर दुर्दैवी बाब आहे. पैशाचा अशा तऱ्हेने वापर होणं चुकीचं आहे आणि तो राजरोसपणे होतोय ही वस्तुस्थिती. अनेक कंप्लेंट आल्या, आम्ही स्वतः पोलिसांना वेळोवेळी कळवलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे लोकशाहीला मारक अशी गोष्ट आहे. मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडले, याचा निकालावर काय परिणाम होईल? चांगला निकाल येईल अशी अपेक्षा करूया. भाजपवर तुम्ही थेट आरोप केला होता. 4 नगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप पैशाचं वाटप करतोय. काय निकाल अपेक्षित वाटतोय आपल्याला? निकाल चांगला येईल असंच आपण अपेक्षा करूया. पैसे वाटपाचा थोडाफार परिणाम होतो, परंतु तो कितपत होईल याची मला स्वतःला शंका आहे. वैभव नाईकाने एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता. एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून येताना 3 बॅग्स दिसल्या आणि त्याच्यात वैभव नाईक म्हणतात व एकनाथ शिंदे पैशाच्या बॅगा थोड्याच असतात. ते दौऱ्यावर होते. सिंधुदुर्गच्या दौऱ्यानंतर त्यांचा सोलापूर दौरा होता, त्यामुळे सिंधुदुर्गचा दौरा त्यांनी 10 वाजता रात्री त्यांचं शेवटचं भाषण झाल्यानंतर ते मोपा विमानतळावर गेले. तिथून ते सोलापूरला किंवा त्यांच्या त्या पुढच्या जिथं सभा होत्या त्या ठिकाणी खाजगी विमानाने रवाना झाले. कोणीही प्रवास करत असताना त्यांना स्वतःचे कपडे तरी बरोबर घ्यायला लागतात, त्याच्यावरून असे घाणेरडे आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि सर्वांनीच त्याची निंदा केली पाहिजे. महायुतीत सिंधुदुर्गातल्या काही घटना घडल्या भाजपमध्ये, त्याच्यानंतर आता तुम्ही पुढच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार का? निश्चितपणे महायुती एकत्र राहिली पाहिजे असंच आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमातून पुढच्या तरी निवडणुका व्हाव्या असा आमचा प्रयत्न राहील. या महायुती आता जवळजवळ जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप एकामेकासमोर उभे आहेत. याकडे तुम्हाला वाटतं निकाल कसा असेल अपेक्षित? सर्व ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो. मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदारांना 1,000 रुपये नाश्त्यासाठी दिले जातात. काही मतदार बाहेर येऊन दाखवतात हे आम्हाला 1,000 रुपये मिळाले, म्हणजे सगळं पोलीस प्रशासनाच्या गरज असताना सुरू आहे असा आपला आरोप आहे का? बघा, हे मुळातच हा प्रकारच चुकीचा आहे. अशा तऱ्हेने पैसे वाटप करणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे याला काही खरी इलेक्शन म्हणता येणार नाही.
जिथं अगदी निवडणुकीच्या दिवशी सुद्धा पैसे दिले जात आहेत आणि त्याचं वाटप होतं हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि त्याच्यावर मी त्याच्यावर काय बोलू. पैसे वाटप झाले राजरोसपणे कुठेतरी निवडणूक प्रशासन सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अपयशी ठरलं असं आपल्याला वाटतं. शेवटी पोलीस खात्याची जबाबदारी आहे. पोलीस खात्याने त्यांच्या परीने जाऊन प्रयत्न केले सुद्धा असतील, परंतु हे जे बाहेरून लोक येत आहेत आणि पैसे वाटत आहेत त्याला प्रतिबंध केला असता तर हे प्रकार घडले नसते. एक शेवटचा प्रश्न, 19 दिवस निकालासाठी आहेत. मागच्या 19 दिवसामध्ये जे काही भाजप सेनेमध्ये दुरावा निर्माण झाला हा मध्ये अधिवेशन पण मध्ये येते. तुम्ही फडणवीसांसह इतर भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन शिंदेची एकत्र भेट घेण्याचा प्रयत्न करा आणि हे दुरावे कमी होतील का आता नजीकच्या काळामध्ये, कारण जिल्हा परिषद लवकर लागते. दुरावे कमी झाले पाहिजे असं वाटतं, अपेक्षा आहे. काय होईल हे मी आता सांगू शकणार नाही, परंतु हा जो प्रकार आहे हा खरोखर मनाला दुःख देणाराच प्रकार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती कारण पैशाचं अशा तऱ्हेने वाटप यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. ते अशा तऱ्हेने निवडणुकीच्या दिवशी सुद्धा प्रत्येक मतदाराला पैसे देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो निंदनीय आहे. आगामी ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत ना, त्या युतीमधून निवडण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे का? आम्ही नेहमीच युतीच्या बाबतीत सकारात्मक राहिलेलो आहोत, पुढे सुद्धा सकारात्मकच राहू. काही मालवणमध्ये विजय केनेवरकर पैसे पकडल्यानंतर ते स्वतःच्या धंद्यातील पैसे होते असं त्यांनी खुलासा केला. त्यानंतर काल रात्री मध्यरात्री 1 वाजता निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी पैशांची गाडी पकडली. ते कार्यकर्ते गाडी टाकून एका गाडीला दोन्ही साईडने नंबर प्लेट नव्हते आणि ती गाडी पोलिसांनी जप्त केली आणि त्या ठिकाणी ते भाजपच्या सगळ्या शालीवरे काय सगळा प्रचार आले. कसं पाहता याकडे आपण? नाही, मुळातच असं करणं चुकीचं आहे हे मी पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे, आता सुद्धा सांगतो की पैशाचा वाटप करून जर निवडणुका जिंकायच्या असतील तर त्या निवडणुकाला काही अर्थ राहणार नाही. घरात पैसे असून रिक्षातून सर्क्युलेशन होत असल्याचा आरोप साक्षी वंजारे यांनी केला आहे. सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. काँग्रेस पक्ष देखील या ठिकाणी उभा आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साक्षी वंजारे आपल्यासोबत आहे. कसा प्रतिसाद मिळतोय काय सांग? खूप छान. माझं वोट ऑलरेडी झालेलं आहे. 7:30 वाजता मला वाटतं मी 3रं वोट मी घेतलेलं आहे आणि खूप चांगलं आहे. वातावरण खूप सकाळपासून उत्साहाचं दिसतंय. पण या निवडणुकीमध्ये 2 दिवस सातत्याने आता काल रात्री मी काही मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचली होती, पण बरेच मला शिंदेचे असे उमेदवार मला रात्री अपरात्री फिरताना ते चित्र काल फार वेगळं दिसलं. त्यानंतर आज 5 नंबर प्रभागामध्ये आम्ही सातत्याने ठाण मांडून बसलो आहे, कारण 5 नंबर जो प्रभाग आहे हा नेहमी प्रतिष्ठेचा प्रभाग राहिलेला आहे. यापूर्वी अन्नपूर्णा कोरगावकर असतील, अपक्ष साक्षी वंजारी असतील, पल्लवी वाडकर रेगे, पूजा पोकळे, सीमा मटकर अशा अनेक दिग्गज उमेदवार, कीर्ती बोंद्रे, असा हा प्रभाग नेहमी राहिलेला आहे. पण ह्यावेळेला हा प्रभाग जो आहे तो पुरुष आरक्षण पडल्यामुळे इथे हा प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. त्याच्यामध्ये सुधीर आरिवडेकर आहेत, त्याच्यानंतर शिंदेकडून आमचे बंड्या कोरगावकर आहेत, बबलू मिशाळ अपक्ष आहेत, त्यानंतर उमेश कोरगावकर आहेत आणि समीर वंजारी, ॲडव्होकेट समीर वंजारी सातत्याने काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रभागासाठी फार मोठी तयारी केली होती. वाईट या गोष्टीचं आहे की गेली सातत्याने 4 दिवस मी तक्रार करते आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप होतं आहे. आत्तासुद्धा त्यांचे 2-3 कार्यकर्ते, मी त्यांची नावंसुद्धा साहेबांना पाठवली की साहेब सातत्याने उघडपणे पाकिटं वाटत आहेत, रिक्षावाल्यांकडे पैसे देऊन ठेवलेत, ठराविक रिक्षा हायर केलेत. पण अशा पद्धतीने जर हे होत असेल तर ह्याच्यावरती कुठेतरी ह्याच्यामध्ये तोडगा निघायला पाहिजे ना. पुढे निवडणुका लढवूच शकत नाहीत. लोकांच्यामध्ये इतक्या वाईट प्रतिक्रिया आहेत. तुम्ही जर जनतेच्या जर प्रतिक्रिया घेतला तर लोकांना हे सगळं दिसतंय. सावंतवाडीची ही संस्कृती नाही आहे. फार उच्च शिक्षित आणि चांगला वर्ग आहे इथे ॲक्च्युली हे प्रकार शोभत नाही आहेत. आणि वारंवार तक्रार करून त्यांना सांगितलं, काही घरांमध्ये पैसे ठेवलेले आहेत, तुम्ही रेट टाका, तर म्हणतात आम्हाला तशी रेट नाही टाकता येत, तुम्हाला तक्रार तशी देता येत नाही. ह्यांचे कुठले रूल्स आहेत मला माहिती नाही, पण तक्रार आल्यानंतर तुम्ही करायला हरकत नाही ना त्या प्रोसेस. बाकी इतर प्रभागामध्ये असे विषय नाही आहेत, पण 5 नंबरमध्येच हे प्रकार जरा जास्त होत आहेत आणि खास करून अशा उमेदवारांकडून होत आहेत ज्यांचे 2 नंबर व्यवसाय आहेत. मला आज बोलावं लागतंय, यापूर्वी आम्ही कधीच कोणाच्या व्यवसायावर टीका नाही केलेली, पण आज चांगले उमेदवार समोर लढत आहेत आणि हे 2 नंबरचा पैसा यांचा कशा पद्धतीने आज हे सरळ सरळ वाटत सुटलेत. त्यामुळे कुठंतरी ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की चांगली माणसं भविष्यात लढवू शकणार नाहीत. चांगल्या घरातली लोक उद्या का निवडणुका लढवतील? म्हणजे अटीतटीची झालेली आहे कुठेतरी आणि यांच्यावरती कोणाचं वचक नाही आहे. त्यामुळे महायुतीचेच हे उमेदवार आहेत, त्यांच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्या गोष्टींकडे लक्ष घालणं गरजेचं आहे.
कारण त्यांचे बाकीचे उमेदवार त्यांचे खूप चांगले आहेत, पण काही उमेदवार आम्ही त्यांनाही सांगितलं की तुम्ही साहेब असे उमेदवार ह्या पद्धतीने तुमचे जर काम करत असेल तर आमच्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत वारंवार. त्यामुळे नक्कीच मला सरकारकडनं अपेक्षा आहे, यंत्रणेकडनं अपेक्षा आहे की यांच्यावरती आफ्टर इलेक्शन तरी कारवाई व्हावी. त्यामुळे एक अशी अपेक्षा मी व्यक्त करते. सावंतवाडीकर नक्कीच चांगल्या लोकांना कौल देतील, मला एक आशा आहे, कारण सावंतवाडीचा मतदार नेहमी सुज्ञ राहिलेला आहे आणि नक्कीच ह्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघूया. आपलं नेतृत्व संपवायला पैशांचा वापर सुरू असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केलाय. पाहूयात. काय करते अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदारपणाचा हा आरोप आहे. शिंदेसाहेब हे निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर होते आणि हेलिकॉप्टरच्या संध्याकाळच्या वेळेला हेलिकॉप्टर उडत नाही आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे हेलिकॉप्टरमधून उतरून मालवण ते वेंगुर्ला आणि वेंगुर्ला ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते मोपा हा प्रवास त्यांनी गाडीद्वारे केला आणि तिथून ते पुढच्या आपल्या सोलापूर दौऱ्याकडे रवाना झाले. आता तुम्ही ज्याला दौऱ्यावर असता त्याला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणारच, त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं ह्याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं. त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरचे त्यांच्या स्वतःच्या PAच्या या बॅग तर स्वतः घ्यायलाच लागतात, नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार, पुढचा प्रवास कसा करणार. ही साधी गोष्ट आहे आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं हे अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे. तर एवढ्या 3 बॅगा त्यांनी का आणलेल्या? एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले नाही, तिथून त्यांचा पुढचा दौरा होता. मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिथून ते पुन्हा ठाण्याला गेलेले नाहीत, त्याच्याऐवजी ते त्यांच्या पुढच्या दौऱ्यावर रवाना झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर असलेल्या PA सर्वांच्या कपड्याच्या बॅगा ह्या त्यांच्यासोबत असणारच, त्याच्याशिवाय ते प्रवास कसं करू शकतात. रात्री मालवणमध्ये निलेश राणेने 1.5 लाख रुपये सापडल्याचा दावा करत गाडी पकडली आहे पोलिसांनी. निलेश राणेने म्हटले भाजप खुलेआम पैसे वाटते, याकडे कसं बघता? नाही, हा प्रकार तर सगळीकडे चालू आहे. इथं सुद्धा बूथवर सुद्धा काही माणसं उभी आहेत आणि ते पैशाचं वाटप करतायत. तर आम्ही पोलिसांना या संदर्भात सांगितलेलं होतं आणि पोलिसांनी जाऊन काही लोकांना तिथून हटवलं सुद्धा. परंतु असे प्रकार निवडणुकीमध्ये होणं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर नियंत्रण खरं तर पोलीस यंत्रणेने केलं पाहिजे आणि निलेश राणेंना ते स्वतःला करायला लागलं. तर मागच्या वेळेला त्यांनी ज्यावेळेला हे केलं त्यावेळेला त्यांच्यावरच उलटा खटला दाखल केला गेला किंवा FIR केला गेला आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हा प्रकार कसा रोखायचा हे यंत्रणेने ठरवलं पाहिजे. काल रात्री त्यांनी ठिय्या केलं, त्यामुळे नंतर उशिरा दोघांना पकडलं होतं, त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना एका आमदारांना ठिय्या करावा लागतोय, याकडे कसं पाहतो? नाही, ह्याच्यावर जलद गतीने जर ऍक्शन घेतली तर आमदारांना असं ठिय्या आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यामुळेच त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन व्हायला पाहिजे होती आणि ती ऍक्शन झाली असती तर हे प्रकार थांबले असते. भाजपच्या प्रवक्त्याने असं म्हटलेलं आहे की जी युती तुटली सिंधुदुर्गात, ती युतीला जबाबदार शिंदे गट होता असं त्यांचा आरोप आहे. नवनाथ बन्याने आरोप केलेला आहे. नाही, हे खरोखर हा चुकीचा आरोप आहे. आम्ही सर्वतोपरी तयारी दर्शवलेली होती, परंतु भाजपकडून या संदर्भात काहीच रिस्पॉन्स देण्यात आला नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच ही युती तुटली, नाहीतर युती होण्याला कुठलीही अडचण नव्हती. भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैसे वाटपाची जी प्रथा सुरू केली असं तुम्ही मानताय का? मुळात ही प्रथा सुरू करणं चुकीचं असं मी मानतो की ही लोकशाहीला घातक आहे असं मला वाटतं. निलेश राणेंचा वापर केला जातोय असं नितेश राणेंनी काल पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे. बघा, वापर केला जातो असं म्हणणं चुकीचं आहे. निवडणुका शेवटी स्वतंत्र लढवल्या जातो, त्याला ते सुद्धा आपली निवडणूक लढवणार आपल्या पद्धतीने आणि भाजपने सुद्धा आपल्या पद्धतीने आपली निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यामध्ये वापर केला जाण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. पहिल्या 2 तासाची आकडेवारी आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन मतदान केलेलं पाहायला मिळतंय, चांगली टक्केवारी पाहायला मिळते. नाही, ही एक चांगली बाब आहे. जेवढी जास्तीत जास्त मतदान होईल ते लोकशाहीला पूरक होईल. तुम्ही कायमच सातत्याने म्हणताय की पैसे वाटप होते भारतीय जनता पक्षाकडून किंवा निलेश राणे म्हणतायत, काय वाटतं मग तुम्हाला? शिंदे सेना या पैसे वाटपापुढे कुठेतरी हतबल झाली आहे का? हतबल होण्यापेक्षा आपल्याला असं म्हणता येईल की ह्याला कसं तोंड द्यायचं हा एक प्रश्न असतोच आणि त्याच्यामुळे शेवटी निवडणुकातून मग खरं चित्र रिफ्लेक्ट होत नाही.
की दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि एक पाय शिवसेनेत होता, तर असं एक नितेश राणे यांनी आरोप केलेला आहे. हा आरोप सुद्धा चुकीचा आहे. कारण चांगले संबंध असणं याचा अर्थ त्या पक्षात जाणं असं होत नाही. चांगले संबंध अनेकांचे असतात आणि ते तसे ठेवणं हा आपला एक परंपरेचा भाग आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय, आमच्याकडे एक गद्दार होता. उद्धव ठाकरेंनी शहाजी बापूंवर टीका केली. आता बोलतील काय धाडी काय पोलीस, त्यांच्या धाडी प्रकरणावर त्यांनी एक विधान केले उद्धव ठाकरेंनी. आज माझ्या माहितीप्रमाणे शहाजी बापू सध्या आजारी आहेत आणि आजारी माणसावर एखादा असं कॉमेंट करणं हे चुकीचं आहे असं मला या संदर्भात सांगावंसं वाटतं. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कुठेतरी निलेश राणे यांचं जे काम करते त्याला कौतुक म्हणता येणार, पण त्यांनी म्हटलंय की एका बाजूला धाड टाकली ज्याच्या घरावर, त्याला ज्याच्या घरात पैसे मिळाले त्याला अटक न करता फक्त ज्यांनी दाखवून दिलं त्याला अटक झाली. हे चुकीचं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केलंय. मुळात हे चुकीचं आहे. सर्वच लोक म्हणतात की ज्यांनी हे दाखवून दिले पैसे त्याला त्याच्यावरच केस झाली आणि ज्यांच्याकडून पैसे मिळाले त्याच्यावर मात्र काही कारवाई झालेली नाही हे सर्वांनाच माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी अजून एक काल विधान केले, कोके घेऊन पसार झालेल्या गद्दारांना त्याची जागा दाखवा असं मतदारांना त्यांनी आवाहन केलंय. आता हे किती काळ असं चुकीचं बोलत राहणार, याला सम मर्यादा आहे. सावंतवाडी आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे खरी शिवसेना कुठली आहे. त्याच्यामुळे आमचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत. त्याचा त्यांनी बोध घ्यावा आणि आता तरी असं बोलणं थांबवावं. ते भाजपनं कायमच छोट्या पक्षांना अशा पद्धतीची वागणूक देतं आणि कुठेतरी छोट्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतं. तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रात सुद्धा असा प्रयोग सुरू झालाय? या संदर्भात आता काही बोलणं योग्य होणार नाही. अजून मुंबईची निवडणूक व्हायची आहे. मुंबईची निवडणूक झाल्यानंतरच या संदर्भात अधिक बोलणं योग्य ठरेल. तुम्ही सावंतवाडीत पैशाचा वापर केला जातो, वेंगुर्ल्यात वापर केला जातो असा आरोप केला होता. त्याच्यावर नितेश राणेंनी काल असं म्हटलं, तुम्ही स्थानिक आमदार आहात, तुम्हाला याची माहिती असेल तर ते पोलिसांना द्यावी असं त्यांनी आवाहन केलं होतं तुम्हाला. पोलिसांना वेळोवेळी आम्ही आता सुद्धा पैसे वाटले जात आहेत बूथवर. आपण सुद्धा जाऊन त्याचं पिक्चरायझेशन करू शकता. आता पोलिसांनी येऊन हे थांबवलं पाहिजे. पोलिसांना कळवणं हे आम्ही करू शकतो, परंतु स्वतः जाऊन ते पकडणं हे त्याच्यामधून दुसरेच काहीतरी प्रकार उद्भवण्याची शक्यता असते. रात्री आचारसंहिता संपल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांची गाडी पोलिसांनी पकडली. त्यानंतर उशिरा निलेश राणे ठिय्या केल्यानंतर आंदोलन झालं, कारवाई झाली. आता देखील सावंतवाडीत काही ठिकाणी बूथच्या ठिकाणी जाऊन पैसे वाटप केले जाते. मोठ्या प्रमाणात पैसे वाटप भाजपकडून का केले जातात असं वाटतं आपल्याला? हा एक निवडणुका जिंकण्यासाठी केलेला प्रकार आहे आणि त्याच्यामागे त्यांचा उद्देश काय आहे हे शेवटी सर्वांनाच माहिती आहे की काही नेतृत्व संपवायची याच्यासाठी वारेमाप पैशाचा वापर केला जातो. काल आशिष शेलार यांनी सांगितलं की रवींद्र चव्हाण यांच्यावर जे आरोप केले जातात ते पूर्णतः खोटे आहेत आणि भाजप हे सहन करणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मी तर स्वतः कधी आरोप केलेला नाही आहे, परंतु आरोप केले असेल तर त्याची योग्य ती उत्तरं दिली गेली पाहिजेत असं मला वाटतं. भाई, शेवटचा प्रश्न, 20,000 मतदान करणार आहे सावंतवाडीत. मग चुरस पाहायला मिळते. तुम्ही मतदान करायला आता थोड्या वेळात निघणार आहात, कसं बघता? कारण ही नगरपंचायत परिषद सावंतवाडी असेल किंवा वेंगुर्ला भाजपने प्रतिष्ठेची केलेली आणि तुमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. कशा दृष्टीने बघता याकडे? नाही बघा, शेवटी लोकप्रियतेप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजेत. पैसे वाटून निवडणुकांचा रिझल्ट तयार करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याला खरा निकाल असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे लोकांनी निर्भयपणे मतदान करावं असं मी आज सुद्धा आवाहन करतो. उद्या गुलाल उधळू शकाल तुम्ही? देवाची कृपा असली तर निश्चित. 100% वाटतंय का? एवढे पैसे वाटल्यानंतर कुठेतरी मनामध्ये धाकधूक निर्माण होतेच. आता सुद्धा आपण जाऊन तिथं पिक्चरायझेशन करू शकता की पैसे खरोखर वाटले जात आहेत. 100% का वाटत नाही? कारण 25 वर्ष तुम्हाला सातत्याने लोकांनी दीपक भाई मतदान केलेलं आहे. नाही, असं आहे की अशा तऱ्हेचा पैशाचा वापर कधी झालेला नव्हता. म्हणजे निवडणुकीच्या दिवशी सुद्धा पैसे वाटायचे हा प्रकार पूर्णपणे नवीनच आहे आणि तसा तो प्रकार आज सावंतवाडीमध्ये चालू आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा कमी पडतोय असं वाटतंय का एकंदर याच्यात?
निश्चितपणे हे काम पोलिसांचंच असतं, तर पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. आज सुद्धा जी बाहेरून लोक आलेली आहेत त्यांना शहराच्या बाहेर घालवणं आवश्यक आहे, कारण एक निवडणुकीचा हे राहिलेलं आहे की ज्या दिवशी निवडणुका सुरू होतात त्यावेळेला बाहेरून आलेल्या लोकांना त्या ठिकाणी एंट्री दिली जात नाही. काही पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत निर्माण झाली असं आपल्याला वाटतंय का? एका अर्थाने याला दहशत, आर्थिक दहशत म्हणता येईल. घरात पैसे असून रिक्षातून सर्क्युलेशन होत असल्याचा आरोप साक्षी वंजारे यांनी केला आहे. सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. काँग्रेस पक्ष देखील या ठिकाणी उभा आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार साक्षी वंजारे आपल्यासोबत आहे. कसा प्रतिसाद मिळतोय काय सांग? खूप छान. माझं वोट ऑलरेडी झालेलं आहे. 7:30 वाजता मला वाटतं मी तिसरं वोट मी घेतलेलं आहे आणि खूप चांगलं आहे. वातावरण खूप सकाळपासून उत्साहाचं दिसतंय. पण या निवडणुकीमध्ये 2 दिवस सातत्याने मी आता काल रात्री मी काही मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचली होती, पण बरेच मला शिंदेंचे असे उमेदवार मला रात्री अपरात्री फिरताना ते चित्र काल फार वेगळं दिसलं. त्यानंतर आज 5 नंबर प्रभागामध्ये आम्ही सातत्याने ठाण मांडून बसलं आहे, कारण 5 नंबर जो प्रभाग आहे हा नेहमी प्रतिष्ठेचा प्रभाग राहिलेला आहे. यापूर्वी अन्नपूर्णा कोरगावकर असतील, अपक्ष साक्षी वंजारी असतील, पल्लवी वाडकर रेगे, पूजा पोकळे, सीमा मटकर अशा अनेक दिग्गज उमेदवार, कीर्ती बोंद्रे, असा हा प्रभाग नेहमी राहिलेला आहे. पण ह्यावेळेला हा प्रभाग जो आहे तो पुरुष आरक्षण पडल्यामुळे इथे हा प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे. त्याच्यामध्ये सुधीर आरिवडेकर आहेत, त्याच्यानंतर शिंदेकडून आमचे बंड्या कोरगावकर आहेत, बबलू मिशाळ अपक्ष आहेत, त्यानंतर उमेश कोरगावकर आहेत आणि समीर वंजारी, ॲडव्होकेट समीर वंजारी सातत्याने काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रभागासाठी फार मोठी तयारी केली होती. वाईट या गोष्टीचं आहे की गेली सातत्याने 4 दिवस मी तक्रार करते आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप होतं आहे. आत्तासुद्धा त्यांचे 2-3 कार्यकर्ते, मी त्यांची नावंसुद्धा साहेबांना पाठवली की साहेब सातत्याने उघडपणे पाकिटं वाटत आहेत, रिक्षावाल्यांकडे पैसे देऊन ठेवलेत, ठराविक रिक्षा हायर केलेत. पण अशा पद्धतीने जर हे होत असेल तर ह्याच्यावरती कुठेतरी ह्याच्यामध्ये तोडगा निघायला पाहिजे ना. पुढे निवडणुका लढवूच शकत नाहीत. लोकांच्यामध्ये इतक्या वाईट प्रतिक्रिया आहेत. तुम्ही जर जनतेच्या जर प्रतिक्रिया घेतला तर लोकांना हे सगळं दिसतंय. सावंतवाडीची ही संस्कृती नाही आहे, फार उच्च शिक्षित आणि चांगला वर्ग आहे. इथे ॲक्च्युली हे प्रकार शोभत नाही आहेत. आणि वारंवार तक्रार करून त्यांना सांगितलं काही घरांमध्ये पैसे ठेवलेले आहेत, तुम्ही रेट टाका, तर म्हणतात आम्हाला तशी रेट नाही टाकता येत, तुम्हाला तक्रार तशी देता येत नाही. ह्यांचे कुठले रूल्स आहेत मला माहिती नाही, पण तक्रार आल्यानंतर तुम्ही करायला हरकत नाही ना त्या प्रोसेस. बाकी इतर प्रभागामध्ये असे विषय नाही आहेत, पण 5 नंबरमध्येच हे प्रकार जरा जास्त होत आहेत आणि खास करून अशा उमेदवारांकडून होत आहेत ज्यांचे 2 नंबर व्यवसाय आहेत. मला आज बोलावं लागतंय, यापूर्वी आम्ही कधीच कोणाच्या व्यवसायावर टीका नाही केलेली, पण आज चांगले उमेदवार समोर लढत आहेत आणि हे 2 नंबरचा पैसा ह्यांचा कशा पद्धतीने आज हे सरळ सरळ वाटत सुटलेत. त्यामुळे कुठंतरी ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की चांगली माणसं भविष्यात लढवू शकणार नाहीत. चांगल्या घरातली लोक उद्या का निवडणुका लढवतील? म्हणजे अटीतटीची झालेली आहे कुठेतरी आणि यांच्यावरती कोणाचं वचक नाही आहे. त्यामुळे महायुतीचेच हे उमेदवार आहेत, त्यांच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्या गोष्टींकडे लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण त्यांचे बाकीचे उमेदवार त्यांचे खूप चांगले आहेत. पण काही उमेदवार आम्ही त्यांनाही सांगितलं की तुम्ही साहेब असे उमेदवार ह्या पद्धतीने तुमचे जर काम करत असेल तर आमच्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत वारंवार. त्यामुळे नक्कीच मला सरकारकडनं अपेक्षा आहे, यंत्रणेकडनं अपेक्षा आहे की यांच्यावरती आफ्टर इलेक्शन तरी कारवाई व्हावी. त्यामुळे एक अशी अपेक्षा मी व्यक्त करते. सावंतवाडीकर नक्कीच चांगल्या लोकांना कौल देतील, मला एक आशा आहे, कारण सावंतवाडीचा मतदार नेहमी सुज्ञ राहिलेला आहे आणि नक्कीच ह्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघूया. शांत सावंतवाडीत सेना भाजपमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. पाहूयात. कोण हलणार नाही, हे पथक येत आहे, तुम्ही सगळे साईडला थांबा.
बाकीचं काम कायदेशीर करूया, काही प्रॉब्लेम नाही. बाजूला सगळे कमी करा. बाकी लोक साईडला जाऊन बघतात. काय गर्दी कमी करा, बाकीची गर्दी कमी करा. ऐका कसं नाही रे. गुरु 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 तू शांत घे. गाडी सोडून आम्ही जबाबदार असो. आम्ही तक्रार घेऊ तुझी. शांत घे. तक्रार घेतो ना. मॅडम सोडणार नाही. अरे मला इथलं क्लिअर करू दे ना. आलाय ना कोटणीवरनं. आम्ही हाताला मिळणार होतो प्रभूला नेहमी. कमी करू. आणि उतरत नाही, उतरत पण नाही बाहेर. आणि एवढं हे केलं का? आणि तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्ही का बसला बाहेर उतरा म्हटलं की नाही. काय साईडला नाही असे म्हणते. त्यांना संरक्षण देतात. सकाळपासून मी बघतो सर. तू स्कॉर्पिओन फिरतोय मी बघते स्वतः. आम्हाला रस्त्यावर साधं दिसलं जाताना काळ्या सरळ गाडी सोड म्हणा. सांगता गाडी सोड.
पाहतोय की थेट ही दृश्य पाहतोय आपण की ही गाडी या ठिकाणी शिवसैनिकांनी अडवलेली पाहायला मिळतं. या गाडीत भाजपचे झेंडे पाहायला मिळतात. स्वतः पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण या ठिकाणी पाहायला मिळतात. पैसे वाटपाचा मुद्दा हा या राड्याचं कारण ठरल्याचं पाहायला मिळतं. आपल्या सोबत या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख संजू परब आहेत. परब साहेब, नेमकं या ठिकाणी काय झालं? नेमकं झालं म्हणजे विशाल परबची गाडी आहे, आमचा बूथ बसला होता, बूथवर गाडी चढवली आणि त्याच्यावर पोलीस होते. ही विशाल परबची गाडी आहे. विशाल परबची युपीतली माणसं आहेत आणि त्यांना पोलीस संरक्षण देतात. पोलीस बॉडीगार्ड बरोबर बसला होता आणि आमचा तो बूथ बसलाय, त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि ती आता गाडी आम्ही अडवली आहे आणि आता ती पोलीस स्टेशनला नेतोय. निश्चितपणे काय साधारण जर कारवाई किंवा काही झाली नाही, कारण कालपासून आम्ही बघतोय, मालवणात बघतोय, जिल्ह्यात बघतोय, कारवाई ही समोरच्यांवरच होती. जर ही दादागिरी इथं मी चालून घेणार नाही, त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देऊ. आता ही गाडी पोलीस स्टेशनला नेतोय. सावंतवाडी संस्कृती बिघडवण्याचा हे लोक प्रयत्न करतात. मी काल पण बोललो होतो आणि आता त्याचं प्रत्यंतर आलेलं आहे. निश्चितच या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वतः या ठिकाणी होत्या. तुम्ही या ठिकाणी स्वतः होता, आम्ही पाहिलं काही वेळापूर्वी तुमची, आम्ही इथनं बाईट घेऊन गेलो. नेमकं इथं काय घडलं? कारण ज्यावेळी ह्या नंबरची गाडी 57 अशा कितीतरी गाड्या सावंतवाडीमध्ये सकाळपासून फिरत आहेत, आम्ही बघितलेलं आहे. ह्याच गाडीबरोबर दुसरी गाडी पण होती 57 नंबरची, ती पण पोलिसांनी आम्ही थांबवायला सांगितलेली होती. पोलिसांनी थांबवलेली, ती फास्ट गेली आणि ज्यावेळी आमचे दोघे जण तिथे गाडीवर येत होते, त्या गाडीच्या 2 गाडीच्या मधून येत असताना ह्यांनी टक्कर मारण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी आम्ही चौकशी केली तेव्हा मला एक पोलिसांची आणि 3 माणसं आतमध्ये बसलेली दिसली. पोलिसांना आम्ही विचारलं असताना ते सांगितले विशाल परबची गाडी आहे, हे बॉडीगार्ड आहेत, आपण त्यांना संरक्षण देतो. त्याच गाडीमध्ये भाजपचे झेंडे आहेत, त्याचे पत्रक आहेत. आता इलेक्शन संपलेलं आहे, आचारसंहिता संपलेली आहे. इलेक्शनच्या वेळात गाडीमध्ये पत्रक आणि सगळे कागदपत्र घेऊन फिरणं योग्य आहे का? जे पोलीस त्यांच्या सोबत आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि गाडी जप्त झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. निश्चितपणे हे सगळं बघताना पोलिसांशी तुम्ही काही गोष्टी सांगितल्यात, पोलिसांकडे काही गोष्टींची मागणी केली, पोलिसांचं यात काय नेमकं म्हणणं आहे? पोलिसांचा ज्या अर्थी त्यांनी दुसरी गाडी सोडली त्या अर्थी त्यामध्ये पोलिसांचा काय हातभार आहे किंवा काय हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु जी गाडी पकडलेली ती ज्या व्यक्तीची आहे त्या आता उलगडला झालेलाच आहे, त्याविरुद्ध त्यांनी पारदर्शकपणे कारवाई करावी एवढी आमची सगळ्यांची मागणी आहे. निश्चितपणे आपण पाहतोय कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वातावरण तंग होताना पाहायला मिळतं. मालवणात काल पहाटेपर्यंत आपण पाहिलं तर पैशावरनं ही गोष्ट झालेली पाहायला मिळाली. शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे मालवण पोलीस ठाण्यात दिसले. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना पैसा सकट पकडल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पोलिसांनी खरं तर ही कारवाई केली होती, मात्र पोलिसांनी त्यांच्यावर FIR करण्यास किंवा पुढच्या गोष्टी करण्यास विलंब केल्याचं त्यांचं म्हणणं होतं आणि पहाटेपर्यंत हे नाट्य सुरू होतं. त्यानंतर आज सावंतवाडीत सुद्धा असेच काहीशे पडसाद आपल्याला उमटताना दिसतात. सकाळीच भाजपकडनं काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचा आरोप हा शिवसेनेकडनं केला आणि तिथे सुद्धा अशाच पद्धतीचा राडा झालेला पाहायला मिळाला. आता आपण पुन्हा पाहतोय की या ठिकाणी जी एक गाडी या ठिकाणी आल्याचं म्हटलं जातंय, बूथवर असलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी जाण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणणं शिवसैनिकांचं आहे. नक्कीच भाजपच्या विशाल परब यांच्यावर आरोप थेट शिवसेनेकडनं केला जातो, त्यामुळे विशाल परबांकडनं काय याच्या संदर्भात भूमिका येते किंवा काय नेमकं तथ्य काय हे त्यांच्याकडनं आपण जाणूनच घेऊ. पण सद्यस्थितीत पाहता पैशाचा मुद्दा सावंतवाडी चर्चेला ठरलाय, त्यामुळे जी शांत सावंतवाडी होती ती कुठेतरी अशांत करण्याचं काम या निवडणुकीत पहिल्यांदाच पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलसह विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. सावंतवाडीत सेना भाजपचा राडा, पोलीस दडपणाखाली निलेश राणेंचा गंभीर आरोप आणि निवडणुकांचा निकाल लांबणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.